छत्रपती शिवाजी राजा. अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे पोरा, कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. चल, बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारी, कल्याणच्या मुल्ला एम.एस. सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रतीक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे बाळासाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेली शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. माऊ मे नाव होणे आम्ही विष्णुदास, माऊ मे नाव होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदवायचे, भले तर देव कासेचे लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा. हातामध्ये तलवार घेऊन राजकारण करत संपूर्ण राष्ट्राला अध्यात्म आणि अखंड भारताचं स्वप्न पाहणारी राजमाता, राष्ट्रमाता अहिल्याई होळकर आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण माझ्या मातानं, माझ्या पितानं, माझ्या लेकीनं, माझ्या लेकरानं, माझ्या युवकानं लक्षात घ्या, आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली, विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही. कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधम तुटून पडू लागले. आज ही 8वी 9वीची लेक आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालली. आई बापाच्या आबरूची लक्तर पोलीस स्टेशनला मांडू लागली. उच्च शिक्षणासाठी आमची लेकरं मोठमोठ्या शहरामध्ये जाऊ लागले, हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागली, खिशामध्ये गांजा सापडू लागली. का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुमच्या समोर उभाय पोरालो, आज पण व्याख्यान नाही, कारण विसरलो आम्ही आमचे आई बाप,
विसरलो ही आम्ही आमची माती. तुझ्या काळजावरती अगोदर लिहून घे माझ्या लेकरा. ही माती कोणाची? ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या अहिल्याईची, ही माती माझ्या मलाई, ही माती लक्षात घ्या माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती माझ्या तुकोबा रायांची, ही माती माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची. कोण छत्रपती शिवाजी राजा? अगोदर तुझ्या काळजामध्ये पेरून घे पोरा. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. मग या राजाच्या मातीमध्ये आज आमच्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये माझी लेक फसू लागली, आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागली, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊ लागले. माझ्या लेकीचा लक्षात घ्या. म्हणून आज माझ्या लेकरानं तुमच्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय आहे याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिला, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातीसाठी मी काय केलं. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं, माझ्या अहिल्याईचं, माझ्या सावित्री माईचं. आणि जेव्हा जेव्हा यांची नावं आमच्या कानावरती येतील, जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण आज तुझा 1 कोटीचा बंगला आहे माझ्या लेकरा. बंगल्यासमोर 40-50 लाखाची गाडी आहे, 5-50 तोळ सोनं तुझ्या कुटुंबाच्या अंगावरती आहे. 3 वेळचं अन्न कमवण्याची ताकद तुझ्या मनगटामध्ये आहे, आणि 3 वेळचं अन्न तुझं कुटुंब पोट भरून खात का? फक्त आणि फक्त तुझा आई बाप. लक्षात घे, तुझा आई बाप नसता तर तुझं अस्तित्व या भूतलावर असू शकलं नसतं. मग जेव्हा जेव्हा आई बापांचा प्रश्न येतो, अंगात रक्त उसळलं पाहिजे, भगवंताची कृपा, आई जगदंबेची कृपा, माझ्या श्री बिरदेवाची कृपा, एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि जय जयकार असा झाला पाहिजे, ना भूतो ना भविष्य. लक्षात घ्या, हा मंदिराचा सारा परिसर आज असा दुमदुमून गेला पाहिजे, असा दुमदुमून गेला पाहिजे. आताचा क्षण आयुष्यभर तुमच्या लक्षामध्ये राहिला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा. ज्या आनंदात प्रसाद घेतला, लक्षात घ्या, ज्या आनंदात भगवंताचं दर्शन घेतलं, अगदी त्याच आनंदात बेंबीच्या देठापासून जय जय, हात वर गगन भरार्या असं नाही, जय जय, नुसता जो जीवावा आल्यागत जय करल. भंडारा मी पण लिहिलाय, आपल्या जिभेवर आहे, वाच्यासिद्धी, लहान लेकर सोडून शाप आहे. जो बेंबीच्या देठापासून राष्ट्राचा जय जयकार करणार नाही, पुढच्या वर्षीची यात्रा त्याच्या नशिबात नाही. कावलाव बसून लाडवाला टोच्या मारायच्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा हे मंगल मूर्ती, पवन पुत्र हनुमान के, बजरंग बली के, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. बिरदेवच्या नावानं चांग भलं, चांग भलं, बिरदेवच्या नावानं. क्या बात है, हात खाली घ्या.
आणि आता मातानं बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, लवकर बघा कसं तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का? नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते राया सांगा. रायानं जर तुला खरं सांगितलं 1 महिना उंदरासारखी मारशील आणि त्याला घरात गिळायला घालायचे नाहीस महिनाभर, म्हणते तुझ्या नादालाच लागत नाही. ते म्हणताय तुझ्यासारखं सुंदर या भूतलावर कोण नाही, आज तू आपली मिरवते. पण आज नसता माझ्या राजाचं नाव मुखावाला कसा चेहऱ्यावर तेज आलं. आता सगळ्या मातांना, कारण मला भगवंतानं सांगितलंय माझ्या मातेला पहिला आनंदाचा महामंत्र दे, कारण माता आनंदी तर कुटुंब आनंदी, कुटुंब आनंदी तर गाव आणि माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घे. त्यामुळे सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र, टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. बघा आता टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले. कसं करता खरं सांगा का मातानो? कसं करता बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनी सारखं तिला फुसफुस फुसफुस करता. या नवऱ्याकडे बघून मोठं मोठं म्हातारीला कशाला इथं पट्टन करून आणून ठेवणे, तिला कुठे जरा थोरल्याकडे पाठव धरणार. काय काय करता? आज तसं करायचं नाही. आज सगळ्या मातांनी टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं आणि घरी गेल्यानंतर याच्या आडवं यायचं नाही. बघता टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले, सासूकडे वैजनास करायचं. आत्या मग करायचं, म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी तानेकर खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही. लय दिवसांना यात्रेत सापडलेले आहे, धरायची म्हातारीला आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. त्या मांग मांग माग म्हातारी गाडा 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 लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, हस्त्याला पण घे रे, यांचा हस्त्याला घे ए बाबा लवकर घराकडे ये. तुझी बायको गेली होती प्रसाद घ्यायला, तिथं काहीतरी ऐकून आलेली आहे. आज पौर्णिमा तिच्या अंगात आलेलं दिसतंय, लवकर ये. माझा एक गाल मुक घेऊन सुचवला रे बाबा, दुसऱ्या गालावर तिची सगळी लिपस्टिक लागलेली आहे, लवकर ये नाही तर मी मरती बघ. नवरा आला नवऱ्याकडे पाहिजे नाश करायचा. येस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचा. नवऱ्यानं तर कोलांटी उडी मारली पाहिजे आणि संयोजकांना म्हणाला पाहिजे महिन्यातनं यात्रा साजरी करायची आपण. आमच्या घरात आज आनंदी आनंद आहे. एवढ्या आनंदात आज सगळ्यांनी घरी जायचं आणि माते तुला सांगू का, हलवू नको, ट्रिबल शार्प करून आवाज चढव. 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतो. 20-20 हजार झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादानं या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रावर चला आता माणूस घडवूया अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं पाडली, कीर्तनकारांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्टीने. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय, कार्ट घरला कधी जाते आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसते, कार्ट शाळेला कधी जाते. मे महिना त्या आईला नको वाटतो. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा नटून थटून असा मी बसलेलो होतो आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हटलं माते काय तुझ्यावर अन्याय केला का? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हटलं माते भगिनी कोणतं का तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट इयत्ता 1ली ते 4थीचा माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर माझं काळीच सर्र झालं. म्हणलं माते जरा जवळ ये, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल आणि खाली तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम म्हणल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, माग बसवली तर चालतील का? माग म्हणल्यावर मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसाव, पण माझ्यापासून चांगली 200 फूट लांब बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचा. जर का कार्ट्याने दंगा केला मेला मेला मेला, मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाचा पाय वडतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं मला व्याय करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं जगविख्यात व्याख्यान. मग मातानं आज घरी जायचं, सोशल मीडियाला फक्त वसंत तरी तुझ्या लेकराचं नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो असे व्हिडिओ थै थै नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत
आई बाप राष्ट्र धर्म ऐक त्यांच्या काळजावरती मी फिरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं. कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रांगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढले आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट तुमची फाटली म्हणतो. पॅन्ट फाटले म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागा हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायका कुठारा फाटल्या, तर खालनं मला म्हणतोय कसं बसवलं तबाड होडीन. म्हणलं तुझी. एकदा तरी एक कार्ट आपल्या आईच्या मांडीवर बसलं होतं. दिसायला एवढं सुंदर, एवढं गोरगोमट होतं, पण लय नालायक आणि आगाव होतं. माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. कौतुकानं जरा म्हणलं, काय ग माझ्या शोन्या. सोनं उठलं आणि खालनच मला म्हणतंय, बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दादी हा गप्प खाली बस, बॉस आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. ए माझ्या मातानं, ए माझ्या जमलेल्या पितानं, माझ्या बंधूनं, माझ्या लेकरानं, माझ्या लेकीनं, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी उभा आहे का? नाही माझ्या लेकराला. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. देवळामध्ये आम्ही जातो, त्या देवळातला देव मेला, अंतरीचा जागवारे. कोणता अंतरीचा देव, त्याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझी लपली नेताजी रवींद्र शिवाजी, विकसती प्रकटे समाजी. शेकडो महापुरुषा, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या. कोणत्या कोवळ्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, जन्म घेतला या महामानवांनी. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. वसंतराम कार्य आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणे. वसंतराम कार्य आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणे. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बघ. बाप नावाचा वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाला मी सांगतोय, तुझं वय किती वर्षाचं असू दे बघ, ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतला, आज एक काम करायचं रे, आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, त्या आई बापाला मात्र आम्ही वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवू लागलो, त्या आई बापाला मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून आज तुला सांगतोय बघ, तुझं वय 50 वर्षाचा आहे. 4 वर्षापूर्वी तुला आई सोडून गेली बघ, पण भिंतीवरती आईचा फोटो तू नक्कीच टांगला असणार, कारण जोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर आमचे आई बाप असतात, आई बापाची किंमत आम्हाला कळत नाही रे. पण ज्या वेळेला आई बाप भिंतीवरती जातो, तेव्हा आई बापाची किंमत आम्हाला कळू लागते. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आज त्या भिंतीवरच्या फोटो मध्ये बघायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस, त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या, आई तुला किती वेदना होत होत्या. नालायकांनो,
आज पळत पळत जायचं त्या आईला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पुराणो 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल, साहेब साहेब माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या लेकराला 9 महिने या उदरामध्ये मी ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला या लेकराची मी वाट बघते. कधी एकदाच हे लेकर माझ्या उदरातून या दोन्ही तळ हातावरती येत, कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते. साहेब त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब, माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे पुरानो, हे माझ्या बाळानं, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली भाग. याच आईच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो, याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं का? सगळं काय कळतं बघ या आईला, सगळं काय कळतं, सगळं काय कळतं बघ या आईला. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडल. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर तुम्ही चुंकू लागला, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज माझ्या श्री बीरदेव जन्मोत्सव निमित्त, जगातलं सगळ्यात मोठं द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड तुला सांगतो पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झालाय, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे बाप. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? त्या आई बापाच्या अब्रूची लक्तर विश्ववरती टांगू लागलो. ज्या बापानं साला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाला म्हणतो काय उपकार केलेस का जन्माला घालून. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. पोरी, आई बापानं दिलेली ओळख तू विसरलीस बा. आज या भगवंताची शपथ घेऊन सांगतोय बा, या भंडाऱ्याची शपथ आहे पोरी. आज माझ्या अहिल्याईनं दिलेली माझ्या अहिल्याईनं दिलेली ओळख तू विसरलीस बा. माझ्या मल्हारराव होळकरांचा संघर्ष तू विसरलीस पोरी. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला. आता या राष्ट्राची पोरं मला म्हणतात सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. माझ्या लेकरा, नाही रे माझ्या लेकरा, आई बापाचा अभिमान आणि या राष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे तू आहेस बघ पोरा. पण एखादा जर हरामी 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडत असेल आणि तिचं तुकडं तुकडं करत असेल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे. तुझ्या आई बापानं तुझ्या बहिणीला तळहाताच्या फुटासारखं जपलं, तिच्या पाठीला पाठ लावून तू जन्म घेतलास बघ. त्याच लेकीवर जर कुठला नराधम तुटून पडत असेल भर रस्त्यावर तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे. आणि पोरीनो असं लांडगा, असं कुत्र
त्या सोशल मीडियावरती त्या इन्स्टावरती टपून बसलं बघ. कधी एकदाची तू त्यांच्या जाळ्यामध्ये सापडतीस, कधी एकदाचा हा हरामी तुला फसवतो, कधी एकदाचे तुझे अश्लील व्हिडिओ तयार करतो, कधी एकदाचे तुझे अश्लील फोटो काढतो आणि मग वारंवार तुझ्याकडं शरीराची मागणी कधी एकदाची करतो. हा लांडगा टपून बसलाय बघ पोरी. का? आणि हे बघ तू का असं करू लागला? कारण तू तुझी ओळख विसरलीस. तुला आता तुझी ओळख तयार करून देतो बाग, आणि आज ही ओळख घराकडे घेऊन जायचा बाग. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ. एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांद्याला लढू लागल्या. पुरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. ती माझी अहिल्या आई म्हणजे तू आहेस बघ. ती माझी जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावसाला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं. आता नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर बरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे. एवढी स्वस्त आहेस का ग पोरी तू? नाही माझ्या लेकरा, पण ही ओळख आज घेऊन जायचं बघ. इकडे बघ, कपाळी लावला भंडारा, घेतला प्रसाद पोटामध्ये. म्हणजे नाही बघ पोरी, नाही 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 नाही, परिवर्तन होऊ शकणार नाही. आज त्या भंडाऱ्याची शपथ, ज्या वेळेला तुझ्या अंतरंगामध्ये आग लागेल आणि तुला तुझी ओळख मिळेल पोरी, त्यावेळेला खऱ्या अर्थाने हे परिवर्तन सुरू झालं. आला तसा कुठला कुत्रा लांडगा तर त्याच्या नरड्यावरती पाय द्यायचा बघ पोरी. पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली नालायक. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला, ऐक रे, कोणीतरी येतो पडद्यावरचा नायक, चलो विमल खाओ, चलो गुटखा खाओ, ये जिंदगी एक बार मिलती है, चलो चलो गोवा जाएंगे, आइश करेंगे. ऐक रे बाबा, ते पडद्यावरचे नायक तुझा आदर्श झाले. या राष्ट्राचा इतिहास तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ. ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शड्डू ठोकला पोरा. ही माती माझ्या संभाजी राजांची पुराणो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे बघ माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेली आहे. संभाजी राजांना कैद झालेली आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. अमावस्येची ती रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचितही कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात औरंगजेबास माझा राजा उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही, कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, घरातला बाप तुम्हाला कळाला, कारण हत्तीसारखा बाप सदा म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. कोणीतरी येतो, चलो विमल खाओ, गुटखा खाओ, 3 पत्ती रमी खेलो, आणि घरातला बाप मात्र आम्हाला कळणार, त्याच्या डोळ्यामधले अश्रू आम्हाला दिसणार. पडद्यावरचे खोटे खोटे अश्रू आम्हाला दिसले, त्यांच्यासाठी आम्ही रडलो. ज्यांना आम्हाला खून करायला शिकवला, ज्यांना आम्हाला दारू प्यायला शिकवले, ते आमचे आदर्श झाले. आणि
कण कण तुझ्यासाठी जो झिजला तो घरातला खरा देव बाप मात्र तुला कळना पोरा म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. ए माझ्या लेकरा, याच गावाच्या चौकात 4-4 तास मोबाईल घेऊन बसलास बाप मॅच बघत आणि नको त्या लोकांना लाईक्स आणि कमेंट देत. आज त्या चौकामध्ये फक्त 20 मिनिटं दे तुझ्या आयुष्याची. आईला पहिला प्रश्न विचारला ना पोरानो, आई तुला किती वेदना होत होत्या ग? आता एक काम करायचं, माझ्या बिरुदाईची शपथ, माझ्या आई जगदंबाची, माझ्या विठ्ठलाची शपथ. त्याच आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा, कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या. मग 20 मिनिटं घेतो पोरा तुझी. ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू. ओनली 20 मिनिट्स. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या आईचं लग्न झालं बघ. आणि ज्या क्षणाला तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात सगळं घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साधा आई आहे पोरानो. त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या आई माझं वय 1 वर्षाचं होतं, मला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत घेऊन जात होतीस. माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता तू वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरानो, जगदंबेची शपथ घेऊन सांगतो, माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या छत्रपतीची, माझ्या मल्हारराव होळकरांची शपथ घेऊन सांगतो. एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. तिच्या डोळ्यासमोर, तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. तिच्या डोळ्यासमोर अक्का अक्का करत तिच्या माग पुढं फिरणार ते तिचं भाऊ लेकरू. आता शिकून मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे पाठ आणि पोट एक झालंय. नुकताच कामावरून आलेला तो बाप स्वतःच्या हातानं घास भरवताना तिला दिसल बघ. हे अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर दिसेल बघ. तुझी आई हंबरडा फोडेल, तुला म्हणाल खराय पोरी खराय. हे पोरी 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते. माझ्या आईला, माझ्या वडिलांना, माझ्या भावाला भेटण्यासाठी पोरी. पण आता 25 वर्ष उलटून झाले आणि आता मी वर्षातून काय 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही. त्याला कारण आहे बघ पोरी. अगं तुझं वय 1 वर्षाचं होतं तेव्हा तुला सुद्धा अंग खांद्यावरती खेळवत घेऊन जात होती बघ. पण आता मी जात नाही. कारण पोरी 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या बापाचा हात धरल मी माझ्या सासरी आली याच घरात. एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं आईला बोलत होती. बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हते. हो ऐका ना हो, माझी आई मला म्हणायची, पोरी माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा कसं काही येतो. पण आता मला कळालं हो, उठल्या उठल्या माझा बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. माझ्या पोटात
पोटामध्ये गोळा येतो. सगळं आयुष्य आता मला तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण सांगा ना हो, एकदा जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाच्या गळ्यात पडून येऊ का? सांगा ना हो, सांगा. येते वेळी तुमच्या पाठी आली, बापाकडे फिरून सुद्धा बघितलं नव्हतं हो मी. जाऊ का हो? जाऊ का? सांगा. माझ्या डोळ्यात अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. ए पोरी, एसटी पुरता पैसाच बर का ग? कारण हे आता तर तुझ्या बापाचा हा बंगला बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पडक्या वाड्यामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे पोरी, तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा जा जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय. सारखं सारखं तुला जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही. एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होत. काय करावं मला कळत नव्हतं बघ. लग्नानंतर या लाखोच्या गर्दीमध्ये अचानक मी एकटी पडली होती. तुझ्या बाबाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटी तर खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून बापाला कधी एकदाची मी मिठी मारते. कधी एकदाच ते अक्का करत माझं लेकरू माझ्या समोर येतं, माझा भाऊ. आणि कधी एकदाची त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयाची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती बघ. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं बोरी. त्या अंगणामध्ये सगळ्या अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पूर्वी माझं बालपण अगदी तसंच केलं होतं बघ. 3 सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तू मला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे. आबा आबा, उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. हे बाळा, हे माझ्या लेकरा, भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून, माझा नुकताच कामावरून आलेला माझा उपाशी बाप, पाठ आणि पोट एक झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पुरक असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा, कोणी कोणाचं नसतं. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी, त्याला काही नाही बघ पोरी. ज्याला आई नाही त्याला काही नाही बघ पोरी. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात बघ, पण हक्काचा खांदा निघून जातो ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या. तो बापाचा खांदा निघून जातो बघ. कितीही मोठं झालं तरी त्या पदराच्या आड लपावं
आणि हंबरडा फोडून आपल्या आईला मिठी मारावी. तो आईचा पदर निघून जातो बघ पोरे, तो आईचा पदर निघून जातो. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे, शिकून घे. माझ्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा. आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरे सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना माझ्या लेकरा? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे बाबा, सगळं बघूनच तुम्ही दिलं ना आबा, मला सगळं चांगलं आहे. पण आबा तुमची आठवण येते हो म्हणून आली आबा. रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला कळाली नव्हती आबा. नको तसं तुम्हाला मी बोलत होती. बाप नावाचा व्यक्ती कधी कळाला नाही आबा. आता उठल्या उठल्या तुम्ही दिसत नाही ना आबा, काळी चर्र करता आबा. तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर माफ करा मला आबा, मला माफ करा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, कार्टे रडवतीस की काही घर, चल मुकट्यानं घरात, चल चल मुकट्यानं घरात. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंच का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. हे माझ्या बापाचे हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत 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 बाहेर यायची. तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचं बुक घेत आपल्या आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर म्हणत माझी आई मला म्हणायची, पोरे चाल की का घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की पुरी. तुझ्यासाठी झुरणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पुरी, मी कधी बघितला नव्हता. चल घरात आणि तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव पुरी. चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली वा. 25 वर्ष आता उलटून गेली बा. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते, 25 वर्ष आता उलटून गेले. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी. जेवणाच्या ताटावरची माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही
गालाचं मुकट घेणारी ती माझी आई मला आता त्या घरात दिसत नाही पुरी, मला आता त्या घरात दिसत नाही. ए 2 पावलं उचल ए पुरी, ए 2 पावलं उचल. जेव्हा मी घरामध्ये प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पुरी, काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा, एक घास कावचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत तुझ्या बापाकडे, आता लाखो रुपये. एका गावाला काय, अगं या पट्टण कडोलीला काय, पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पोरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पोरी. कशीच पोरी, पोरी कशीच. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता मला मिठीत नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या समोर ठेवतो आणि मी तर थांबतो पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, सगळ्यांनी ऐका रे, या 21व्या शतकात हातामध्ये मोबाईल घेऊन थैमान घालणाऱ्या माझ्या पोरांनो नीट ऐका. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यात तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. पण याच बापाला पोरीनो खरं सांग, त्या शेळ्या मेंढ्यांच्या पाठीमाग जाणाऱ्या त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का नालायकानं? नीट ऐका, त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का? 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही. सारा खरं माझं लेकरू.
आणि त्याच बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालला. आईला धमकी देतेस, मला मोबाईल घेऊन दे नाहीतर मी काहीतरी करून घेते बघ, जीवाचं बरं वाईट. शेतात ग रात्रीच्या 12 वाजता गेले, शेतामध्ये चिखल तुडवत पिकांना पाणी पाजते, दगड धोंड्यामध्ये झोपतय ग, उघड्यावरती झोपतय ना, साप इचू काटा कशाची पर्वा करत नाही, कारण माझं लेकरू नालायकानं. तो बाप अन्नाच्या ताटावर बसला की तुझी आई म्हणते, अहो ऐकलं का हो, पोरगीला मोबाईल घेऊन देऊया हो, नाहीतर जीवाचं काहीतरी करून घेतो म्हणते. आगा गा तोंडातला घास काढता येत नाही म्हणून कसं तर गिळतय बघ, हातातला घास ताटातच टाकतंय, कुठल्या तर मित्राकडे पळत जातंय. पुढच्या महिन्यात येणार आहेत माझं पैसे, येणार आहेत, आणि नाही आलं तर या कळपातली 4 पिल्ल विकतो, पण तुझं पैसे देतो. माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, देशील का बाबा पैसे? तुझा बाप भीक मागतो ग, तुझ्या हातात मोबाईल आणून ठेवतो आणि त्याच मोबाईल वरून कुठल्या तर हरामी कुत्र्यांना मेसेज करत बसता. पुरीनो हे आई म्हणते, अगं 12 वाजली झोप, तर आईलाच म्हणता तुला काय कळतं? अरे पुरीनो, अगं टाकून बसला मग असला कुत्रा तुझ्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी. इन्स्टावर ओळख झाली म्हणून बोलवलं बघ, तिच्या शरीराचा उपभोग घेऊन गटारीत फेकून दिलं तिला. गटारीत तुझे अश्लील व्हिडिओ तयार करायला लागले हे आरामखोर. हे माझ्या लेकरानं, IPLच्या राना मोजत बसता, ह्यानं एवढ्या राना काढल्या, त्यानं तेवढ्या राना काढल्या. ते तुमचे आदर्श झाले नालायकानो, पण तुला जन्माला घातल्यापासून तुला शिकवोपर्यंत, तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापाने या गावच्या रस्त्यावर किती राना काढल्या याचा हिसाब ठेवलास का कधी? बापाच्या टाचाकडे कधी बघितलास का? कधी जाऊन बसलास का? पप्पा नको ते तुमचे आदर्श झाले, हा नको ते तुमचे आदर्श झाले. दगड हातात घेऊन खून करणारे त्यांना करोडो रुपये कमवून दिला तुम्ही पडद्यावरती, आणि ज्यानं साला आपल्या लेकरांच्यासाठी आयुष्य असं छिसवलं त्याच्या तोंडावर थुंकू लागला कार्ट्यानं. भुके पोटी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान, माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, म्हणजे तुकोबरा यांची कथा. हा एक वेळ देवाच्या पाया नाही पडलास तर चालेल, पण उठल्या उठल्या बापाच्या मस्तकावर डोकं ठेवा, ब्रह्मांड तुला दिसत. लाज वाटली पाहिजे पोरांनो. उगाच हातात माईक नाही घेतला. पोरा, तुझा बाप तेव्हा मरतो बघ, तेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसन करत. तुझा बाप तेव्हा मरतो जेव्हा वाघ जन्माला आला म्हणून गावाला पेढ वाटत होता, त्याच गावची लोक सांगतात तुझं पोरग रे हातात दारूचा ग्लास, बाप मरतो. आईला 2 प्रश्न विचारले ना, आता या भंडाऱ्याची शपथ ऐक, या महाप्रसादाची शपथ, आता घरी जायचं आणि बापाची वाट बघायची, आणि ज्या क्षणाला बाप समोर येईल ना, सगळी बंधनं तोडून टाकायची. फक्त 10 मिनिटं पोरांना, सगळी बंधनं तोडून टाकायची, पळत पळत जायचं, समोर उभ्या असलेल्या बिचाऱ्या गरीब बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आज तुझं बापानं तुला विचारलं पाहिजे, काय झालं माझ्या लेकरा? शाळेत कोण काय बोललं का? आई काय बोलली का? बाई काय बोलल्या का? तुला काय हवं का? सांग मला. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं, जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा. आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन उभी राहत होती, आणि जसं तुम्ही येत होता ना पप्पा, तुम्हाला कडकडून मिठी मारत होती, आणि पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते, तुम्ही मला उचलून घेत होता, माझी राणी माझी परी म्हणून तुम्ही मला हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये मी येत होती, राणी सारखी, परी सारखी, वाघीण सारखी. पण पप्पा 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 तुम्ही मला माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये घोडा होत होता, तुमच्या पाठीवर मी बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणवर फिरवत होती पप्पा. पप्पा पोत 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 म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा.
खांद्यावरून मी फिरत होती पप्पा. पप्पा हो, मला रात्रीची भीती वाटते म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा. कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. आता मी मोठी झाली पप्पा, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते. तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ती का केलंस. पप्पा तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा. आई हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर येत नाही पप्पा. पण आज गेली होती पप्पा, आज गेली होती. आपल्या मंदिराच्या कळसासमोर एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. हे पुराण थांबतो बघितलं. पळत पळत जाऊन बापाला मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्या वेळेला हे जायचं कधी तर कोल्हापूरला जायचं, हा एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं आणि 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे? हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत. ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण. माझ्या आईनं कधी मला घास भरवला नाही, माझ्या बापाने कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही. 2 दिवसाचा होतो यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखात घास भरवत, माझ्या गालावरून हात फिरवत कोणीतरी म्हणेल का मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. बापाची किंमत त्या पोराला विचारा. पोरानं आईची शपथ घेऊन सांगतो, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरांनो, नीट ऐका. जेव्हा तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना, तेव्हा ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप बाय बाप. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. सणासुदीला तुम्ही मिरवत असता आणि बिना बापाचा पोरगा तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघता, पळत पळत घरी जाता, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात, हांबळला पडत आपल्या आईला म्हणता, या आया आय ग. माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आहे मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट कपडा नको. पोराला माहित असतं 2 दिवसात आपल्या आईचं पैसे येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या लेकराला मध्ये गप गेला. बाप केल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गप रडू नको बाप. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार मी मांडला नाही की तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू लिहिला नाही. अरे वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की पोरा, प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग, गप रडू नका. 2 दिवसाने येणार आहेत, माझा पैसा घेते, तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला काय झालं तर मी जायचं कुठं, आय तू रडू नको, आय मी शिकणार, आय मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार, आय प्रत्येक सणाला नाही, आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार मी, आय एवढा शिकणार मी, आय. हे पोरांनो, the biggest education in this world, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू करावा, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडला आणि त्यानंच आपल्या आई बापाला जपलं. पोरांनो, माऊलींच्या ज्ञानेश्वरीचा गाभा, तुकोबारायांच्या गातेचा गाभा, अखंड हरिनाम सप्ताहाचा गाभा,
तुला एका मिनिटामध्ये सांगतो बघ पोरा, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, लक्षात घे हा अश्रू हा जो बाप बसला या बापाला बघायचं नाही रे. शाळेची फी भरायला येतो त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते. साला पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप. बस हा बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग बापाला लाचार करत, सरा बापाला पोलीस स्टेशनला उभं करत. माझ्या लेकरा, तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरी माहितीये का? बघ, शेवटची 5 मिनिट. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणबाई मिळालं, चांगलं खानदान मिळालं, आनंदाला उधाण आलंय. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून चुकतं, साला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून दुखत झालं. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला ते ओरडतंय का ग? का रडतीस का? रडू नको. रोज रोज आता आपल्याला पोरगीचा चेहरा बघायला मिळणार नाही. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची आणि तिला हसतच पाठवायची. बघ पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला घरात दिसायचं नाही की ग. पप्पा हो, लवकर घरी या की हो. पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचं आहे हो. पप्पा पप्पा मी मसाले भात बनवलाय, तुम्हाला आवडतो ना पप्पा? मागच्या वेळेला करपला होता पण मी आता शिकले पप्पा, लई चांगला बनलाय. दादा सगळं खाऊन टाकल पप्पा, लवकर या. हा तुम्ही जर लवकर नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच मी जर उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही की पप्पा. तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देता का हो? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पण आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडते. बापानं तुझा लई लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे, म्हणून माझ्या समोरून उगाच रुसून फिरणार असं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. आता कोणाला सांगू बाळा? तुझ्या माझ्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलीत का? इकडे आणि 100 रुपयानं काय होतंय? 500ची नोट ठेवले बघ, घे. उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव आणि सकाळी मला लवकर उठव, मी येतो तुला सोडायला. आता कोणाला ग सोडायला जाऊ? हे पोरी, तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बाग, पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी, हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते अहो डोळं कावं लाल झालं, तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणतं अगं साबण गेला ग डोळ्या. साबण नाही गेला पोरी, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला. नवऱ्याचा हात धरून जसा लग्न मंडप सोडतीस मग सासरी जाण्यासाठी आनंदी जीवनाची आनंदी स्वप्न रंगवत, त्यावेळेला त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझी आई फोडते. पळत पळत तुझ्या जवळ येते, तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं आणि मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं, आमच्या समोरून निघून चाललीस की ग? हे पोरी आज घरी कसं जाऊ? घरच्या भिंती मला खायला उडतील की ग? मम्मी मम्मी करत माझ्या मागे लागणार माझं लेकरू माझं पाखर, आता मला या घरात दिसायचं नाही की ग? तुझी आई रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात, तुझ्या मैत्रिणी रडत असतात. त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय रे, का रडताय? कोणी रडायचं नाही, चला
कोणी रडायचं नाही. माझ्या दिदीचं नवीन आयुष्य तिला हसत हसत पाठवा. हे बरे तुझा हात जातो, तुझ्या नवऱ्याचा हात जातो. लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते. गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो. गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी, जा पोरी, चाल जा, जा रडायचं नाही, चाल जा, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चाल जा. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनात ठेवलं ना. आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला. पोरी फक्त तो तुला दिसला नाही माझ्या एकटा. कधी रडला तेवढं सांगतो मी. तर थांबतो बघ, जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो बघ. लग्न मंडप वाल्याचं पैसे देतो, जेवण वाल्याचं पैसे देतो, वस्त्र वाल्याचं पैसे देतो, वाजंत्र्याचं पैसे देतो. आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो. आणि संध्याकाळी पळत पळत घरी जातो. घरात तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर तो अंतुरणाने उशिवली करतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, त्याचं मुख घेतो, रात्रभर अश्रून ओली चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप. तुझ्या आई म्हणते अहो सावराची स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदाचा ओला करतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. जो 100 किलोचा पोतं या ट्रक मधून उचलतो, त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे. त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. बरी दुसऱ्याची संडास साफ करणाऱ्या त्या भंग्याचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो. कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर धरतो. त्या गरीब देव माणसाचं नाव साला पण आज भांडाऱ्याची शपथ, तुझ्या कपाळावर जो भांडारा सोन्यासारखा आज उजळलाय ना, त्या भांडाऱ्याची शपथ एक हे पोरग व्यसन करणार नाही साला. मावा खायचा नाही, गुटखा खायचा नाही, माणिकचंद खायचं नाही. पोरानं व्यसन करायचं तर 2 तासात उतरणारं व्यसन शांडाने नामर्थ करतात. व्यसन करायचं तर ज्या रस्त्यावरून तुझा बाप फाटके कपडे घालून चालत होता आणि ज्या शेतात रात्रीचा मेंढ्यांच्या माग फिरत होता, त्या बापानं याच गावच्या चौकात शट्टू ठोकला पाहिजे. माझं पोरग क्लासमन अधिकारी झालं, माझ्या पोराच्या अंगावर वरती आली. माझं पोरग एक हे पोरगी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. आजच शपथ घ्यायची इथं पोरीनो, आजच. झाले असतील काही चुका माफ, कारण सगळ्या चुका माफ करणारा एक वेळ त्या गाभाऱ्यातला देव नसेल, पण सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला माफ करणारा प्रत्येक घरामध्ये एक देव आहे, ज्याचं नाव साला बाप आहे बाप. And this is the yoga, this is the ध्यान. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाच वाद आपणाशे. आज स्वतःचा वाद स्वतःशी घालायचा. आत्मसाक्षात्कार जागा झाला पाहिजे, आत्मभान. त्या बापोरी पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो, बापाच्या पाठीमागे तुझी आई अशी उभी आहे, बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा पदर भिजलेला आहे, पोलीस स्टेशनची जमीन सगळी भिजलेली आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. हे पोरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा झाला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, तुझ्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी अनेक नाटकं करून तुझ्या समोर येतो आणि 20 वर्षाच्या आई बापानं तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना लाज नाही करत. जरा जा सोशल मीडियाला, वसंत अंकारे नाव टाक, त्याच्या खालच्या कमेंट वाच. कुत्री म्हणतात या हरामीला गावात येऊन देत जाऊ नका. आमच्या हातातल्या पुरी निघून चालल्या, आम्ही आमच्या वासना कुठं शांत करायचं असं लांडगे प्रेम आहे का पुरी? एक हे पोरगे पोरे
बापाला एक पेन मागत होतीस 5 पेन आणून देत होता, बापाला एक चप्पल मागत होतीस 2-2 चप्पल आणत होता, एका ड्रेससाठी साला कोल्हापूर पर्यंत तुला घेऊन जात होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात तुझा बाप कसा करेल? तुझं हे शिकायचं वय आहे, या वयात शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे. त्या गरीब बिचाऱ्या बापाला मान खाली घालायला लावायचं नाही माझ्या लेकरा. अगं जा जरा पोलीस स्टेशनला, गायब झालेल्या लेकींची यादी घेऊन या. पोरीनं 2025 मध्ये किती लेकी गायब झाल्या, कुठे गेल्या? कुठला तर हरामी येतो तुझं फोटो काढतो, कुठला तर हरामी येतो तुझं व्हिडिओ बनवतो आणि तुला धमकी देतो. असं जर कोण करत असेल तर कुठली लेख जर त्यातून जात असेल, 99 22 80 30 76 89 56 87 33 28 दोन्ही फोन नंबर सोशल मीडियावरती आहेत. मी आहे तुझ्या पाठीशी, फक्त माझ्या कानावर घालते जी थिंड काढतो रस्त्यावरून. पोलीस स्टेशन येत आहे आणि सगळ्यात अगोदर बापाला मिठी मारून सांग, पप्पा माझ्याकडून चूक झाली, पप्पा असं असं झालेलं आहे. मोठ्या मनानं बाप हे तुला मिठीत घेईल आणि त्याचा बंदोबस्त करेल. पण एक ही पोरगी खचू नका, खचू नका. अहिल्याच्या लेक्यात आपण आंडू पांडू नाही, सावित्रीबाईच्या लेक्यात तुम्ही. हे पोरा, छत्रपतींची माती आहे, बाबासाहेबांची माती आहे. एक ही पोरग व्यसन तर करणारच नाही, पण कुठल्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसू देणार नाही. पण लक्षात घ्या माझ्या बाळांनो, आपल्या घरात आपली बहीण आणि राष्ट्राची ही प्रत्येक लेक हे राष्ट्र आहे. एक सुद्धा कितीही हरामी, कितीही लांडगा आणि कितीही कुत्रा काय वाटेल ते करू देत, येणाऱ्या काही महिन्यात त्यांचा बाजार उठवायचा. एकही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही. लय हरामी प्रयत्न करायला लागलेत, कोयतं घेऊन माझ्या गाडीच्या समोरून फिरतात. बघ बाळा, पोलीस स्टेशनला तू एक काम कर, शेवटचा 1 मिनिट राहिला बघ, एक काम कर, फक्त दवाखान्यात जिथं तुझा जन्म झाला तिथं जा, तिथल्या डॉक्टरांना विचार, माझ्या आईनं मला जन्म देताना किती रक्त सांडलं होतं. आणि घरात आईला फक्त विचार, मला शिकवताना माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं. आटवलेलं रक्त आणि सांडलेलं रक्त ज्या लेकराला कळालं त्याचा आई बाप वाघासारखा जगू लागला. एक ही मुलगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. पोलीस स्टेशनला येताना तुटून येतो बाप, तिथं म्हणतो दीदी घरला चल. प्रेमाला विरोध नाही, प्रेमाला विरोध नाही. पोरग चांगलं पाहिजे दीदी, तुझी काळजी घेणार पोरग पाहिजे, पोरग व्यसनी आहे दीदी. तेव्हा पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही, बापालाच ओळखत नाही, आणि आई बापावर केस दाखल करून देतो. अंतरीची ज्योती प्रकाशाली दीप्ती मुळींची जे होती आच्छादिली ते तिचा आनंद ब्रह्मांडी नमाय उपमेशी काय देव सुखा. तुझ्या अंतरंगामधली ज्योत आज तुला दाखवून देतो पोरी. एक अनुभूती देऊन जाणार, अनुभूती देऊन जाणार. लक्षात घे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भेड वाढ तुका म्हणे साध तोरे. इथंच दाखवून देणार तुला आपल्या लेकीचा आणि आपल्या लेकराचा. लक्षात घ्या, चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतोय. इथं काही बाप आलेले आहेत, 5 10 15 बाप. आत्ताचा क्षण अनुभवण्यासाठी त्या बापाने बिंदास हात वरती करा. 10 15 बापांनी इथं बसलेल्या, ज्यांची लेकरं इथं बसलेली आहेत, ज्यांचं मूल इथं बसलेले आहे, ज्यांची लेक इथं बसलेली आहे, बिंदास हात वरती करा. 7 8 10 बापाने हात वरती करा बिंदास. आता बापाने विनंती करूया, जरा जागेवर उभं राहा. ज्यांची लेकरं इथं बसलेले उभं राहा, आज नाही तर परत कधीच नाही. हीच खरी यात्रा आहे, लक्षात घ्या. हीच खरी भंडाऱ्याची सेवा आहे. उभं राहा, उभं राहा. ओरे, हा तुझा बाप आहे बघ, जो बाप अखंड राष्ट्रभर मी पोचवत आहे. त्या बापानी जरा जागेवर उभं राहायचंय. उभं राहा. जेवढे बाप आता उभे होते त्या बापानी जागेवर उभं राहायचंय. पोरीनं, हा तुमचा बाप आहे बघ, आज तुला दाखवून देतो माझ्या लेकरा. तुका म्हणे होय मनाशी संवाद, हा तुझा बाप आहे बाप. तुझ्यासाठी झटलेला बोरा, तुझ्यासाठीच फक्त जगलेला आणि तुझ्यासाठीच रात्रीचा दिवस करणारा हा तुझा बाप आहे. या बापांना जरा विनंती करतो, इथं माझ्या जवळ यायचा. या लवकर, या जागा काढत या लवकर.
सगळ्या बापांना विनंती करतो, इथे या, पुढे या, माझ्या जवळ या. आज नाही तर परत कधीच नाही, आज नाही तर परत कधीच नाही. पोरांनो, हे माझ्या लेकरांनो, हा तुमचा बाप आहे बघ. जरा इथं उभं राहा, सगळ्यांनी ओढीत उभं राहा. हे पोरी, हे बघ, हा तुझा बाप आहे. हे लक्षात घे लेकरा. सगळ्या चुका पोटात घेऊन तुम्हाला मिठीत घेणारा या भूतलावरचा सगळ्यात मोठा बाप आहे. हे बघ, लहान होतीस बघ पोरी, अंगणात खेळताना पडलीस बघ, गाभाऱ्यातला देव आला नाही पण अन्नाच्या ताटावरचा उठून बाप अगोदर पळत बाहेर आला बघ. हा तुझा बाप आहे पोरी, लक्षात घे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या मुला मुलींनी एक जागेवर उभं राहायचंय, चला लवकर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकीने आणि त्या मुलाने जागेवर उभं राहायचंय, चला लवकर जागेवर उभं राहा. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या सगळ्या लेकरांनी चल लवकर जागेवर उभं राहायचंय आणि इथं यायचंय, माझ्या समोर यायचंय, या लवकर इथं या. चला जागा काढत इथं या, इथं उभं राहायचंय, माझ्या समोर इथं उभं राहायचंय. चल लवकर, हे माझ्या लेकरात चल लवकर, आज बघायचंय, हे आज बघायचं. कोणाकोणाचे पप्पा त्या सगळ्यांनी उभं राहायचंय. ज्यांचे ज्यांचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या सगळ्या लेकरांनी उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचंय. ना आता मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचंय. मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचंय माझ्या बाळानं. मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचंय. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. कोणाकोणाचे पप्पा अजून माझ्या समोर आहेत, लवकर या इथं. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत माझ्या बाळानं. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो. आणि खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे बाळांनो, लई वाईट आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवानं जमलं नाही तिनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे पोरी. पण लक्षात ठेव, आई इतकंच, आईच्या खांद्याला खांदा लाव. रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर जर आपल्यासाठी कोण हंबरडा फोडून रडत असेल आणि डोळ्यातला एकही अश्रू कोणाला दाखवत नाही, कारण माझा अश्रू माझ्या लेकरानं आणि कुटुंबानं बघितला तर माझं कुटुंबाने लेकरू खचल, म्हणून डोळ्यातला अश्रू डोळ्यातच साठवत. आतापर्यंत तुमच्यासाठी कोण हंबरडा फोडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस. कारण कित्येक लेकरांना वाटतं या राष्ट्राच्या पळत जाऊन आपल्या बापाला मिठी मारावी, पण साला भिंतीवरचा बाप खाली येत नाही. पण आता तू लई नशीबवान आहेस बा, पळत पळत जायचं माझ्या लेकरासमोर तुझा बाप उभा आहे बघ. सगळी जळमट तोडून टाकायची आणि आपल्या बापाला एवढ्या कडकडून मिठी मारायची. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे, ते पाणी पुसून आपल्या बापाला सांगायचं, पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला कधी सांगू शकली नाही, पण आज सांगते, माझं तुमच्यावर लय जीव आहे. बापा जा पोरे, समोर तुझा बाप उभा आहे, जा पळत पळत जा तुझ्या बापाला अगोदर कडकडत मिठी मार. पोरी जा, पळत पळत जा तुझ्या बापाला अगोदर कडकडत मिठी मार. कडकडत मिठी. हे माझ्या लेकरांनो, हा तुमचा बाप आहे. रात्रीचा दिवस करणारा हा तुमचा बाप आहे. तुमच्यासाठी झिजलेला हा तुमचा बाप आहे. सांगा पोराने, सांगा, या बापाला तुम्ही हसाल का? सांगा मला, या बापाला तुम्ही पायाखाली घ्याल का? सांगा पोरानो, या बापाला पोलीस स्टेशनला तुम्ही उभं कराल का? सांगा मला, काय या बापाची चूक आहे? तुम्हाला लहानाचं मोठं केलं ही चूक आहे का? सांगा, सांगा मला, या बापाची चूक आहे? सांगा पोरानो, या बापाने सगळे या बापाने पाया पाडा लेकरांनो, पाया पाडा, एकदा बापाच्या पाया पाडा. अवघड हाय गाड्या उमगाया चला सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला उजवा हात वरती करा. चला चला उजवा हात वरती करा. ठेवा आपल्या डोक्यावर, ठेवा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला ठेवा डोक्यावर, ठेवा ठेवा डोक्यावर. आई बापाला आयुष्य दिलं. आता या भगवंता समोर, या काळसा समोर खाल्लेल्या प्रसादाची शपथ एकदा डोळ्यासमोर आणा. आपल्या आई बापाला आणा, आणा डोळ्यासमोर आणा. आपल्या आई बापाला आणा. घरात असो नसो, भिंतीवरच्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. पण आणा. आला का आई बाप डोळ्यासमोर? आता मारा एक कडकडून मिठी मारा आपल्या बापाला, मारा कडकडून मिठी. एकदा आईच्या गालावरून हात फिरवा, एकदा बापाच्या गालावरून हात फिरवा, मारा कडकडून मिठी. पप्पा
पप्पा आय लव्ह यू पप्पा. पोरीनं सांगा बापाला जीव जाईल पण तुम्हाला पोलीस स्टेशन उभं करणार नाही. पोरानं सांगा मावा खाणार नाही, गुटखा खाणार नाही, विमल खाणार नाही, दारूचा ग्लास हातामध्ये घेणार नाही पप्पा. आत्महत्या तर कधीच करणार नाही. माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, घ्या शपथ. हात खाली बसा. सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तोषावे, तो शोणी मज द्यावे पसाय दान है. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे इति विरजाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वझायाण, नमो लोय सौवसाहुनम. ऐस मंच नमकार सौव पाव पनसन, मंगलानाम च सव्यसिम परम हवै मंगल. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. बस एवढं सांगण्यासाठीच आज श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान श्री क्षेत्र पट्टण कडोली हरिनाम सप्ताह श्री बिरदेव जन्मोत्सव या निमित्त आज मी तुमच्या समोर उभा होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा आणि घरी घेऊन जाताना फक्त आई बाप घेऊन जा एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री